आपण जे दिवसभर थांबून आपण जो लढा दिला, वाट पाहतो, त्यासाठी आम्ही शिष्टमंडळ जवळपास 6-7 लोकांचं होतं. आणखी आमचे दोन्ही पदाधिकारी त्यांचे ट्रेन असल्यामुळे ते गेले. आम्ही सुरुवातीला मागणी केली होती की मुख्यमंत्री महोदयांची, परंतु त्यांचं म्हणणं असं आलं की हा विषय ज्या विभागाचा आहे, तुमच्या बदल्या ह्या ग्रामविकास विभाग करतात, त्यामुळे तुम्ही ग्रामविकास मंत्र्यांना भेटा. मग आम्ही त्यांना सांगितलं की ग्रामविकास मंत्र्याकडे हा विषय सुटणारा नाही, तर हा विषय आहे शालेय शिक्षण विभागाचा आणि ग्रामविकास विभागाचा. कारण त्यांनी भरती चालू केलेली आहे आणि भरती जर त्यांनी केली तर बदल्या होणार नाही. त्यामुळे आम्ही त्यांना सुरुवातीला सांगितलं की आम्हाला शालेय शिक्षण मंत्र्यांना भेटायचं आहे आणि त्यानंतर जर आमचं समाधान झालं नाही किंवा इकडे जे काही चर्चा होणार आहे त्या चर्चेच्या अनुषंगाने आम्हाला ग्रामविकास मंत्र्याची भेट पाहिजे. मला वाटतं कदाचित पहिलं सिस्टम असेल की एकाच दिवशी 2-2 मंत्र्यांची भेट झाली आणि निश्चितपणे आपण तिथे जी काही चर्चा झाली ती चर्चा आपण सर्वांना सांगणारच आहोत. सुरुवातीला त्यांचं म्हणणं असं होतं किंवा या बदल्या फक्त आणि फक्त जनगणनेच्या याच्यामुळं आम्ही थांबवलेले आहेत. शिक्षण मंत्र्याची काही अडचण आहे नाही, ग्रामविकास मंत्र्याची काही अडचण नाही, परंतु शिक्षण मंत्र्याच्या सहीनं बदली आदेश निघत नाहीत किंवा शिक्षण मंत्र्याच्या किंवा ग्रामविकास मंत्र्याच्या सचिव त्याच्यावर सह्या करायला तयार नाहीत. त्यांचं म्हणणं असं आहे की सचिव रिस्क घ्यायला तयार नाही. त्यामुळं आम्ही या बदल्या भरतीची प्रोसेस आम्ही सुरू केली आहे. आम्ही बऱ्याच गोष्टी फास्ट पळवलेल्या नाही, कारण बदल्या ह्या झाल्याच्या नंतरच भरती होणं हे शिक्षण विभागाला सुद्धा अपेक्षित होतं, परंतु ग्रामविकास विभाग त्या पद्धतीने पाहिला नाही. मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की एकनाथजी डवले साहेब जेव्हा होते तेव्हापासून सचिवांनी जे काही निगेटिव्ह आपल्याबद्दल चालवलेला आहे त्याचाच हा परिणाम आहे आणि त्यामुळेच आपल्या फाईली पुढे पडत नाहीत. इतकी दिवस बंद झाली बदलीची फाईल, इतकी दिवस बंद झाली बदलीची फाईल, आपण जसं निवेदन दिलं तसं ती चालू झाली आणि आज शालेय शिक्षण विभाग ग्रामविकास विभाग दोन्ही सकारात्मक आहेत. परंतु त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला ही फक्त तांत्रिक अडचण आहे. आम्ही केंद्राशीही याबाबत उद्याच पत्र काढून आम्ही त्यांची परवानगी घेतो, केंद्र शासनाची परवानगी घेतो. आम्ही त्यांना सांगितलं सर तुम्हाला परवानगी सुद्धा घ्यायची गरज नाही, बाकी राज्यामध्ये प्रोसेस सुरू झालेली आहे, बाकी राज्याने चालू केलं आहे. त्यांचं म्हणणं असं की त्या राज्याने काय केले हे आपल्याला निश्चित माहित आहे का? निश्चित माहित नाही, फक्त त्यांचं बदली प्रोसेस झाली एवढेच आपल्याला माहित आहे. परंतु आमचे अधिकारी कुठल्याही रिस्क घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे आम्ही स्वतः ग्रामविकास मंत्री म्हणले की मी स्वतः कंटिन्यू त्यांच्याशी वाद करत आहे की शिक्षकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, या बदल्या झाल्या पाहिजेत. आणि मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो की आम्ही उद्याच्या उद्या पत्र केंद्र शासनाला पाठवू. त्याच्यानंतर आम्ही दोन्ही शिक्षण विभाग असेल ग्रामविकास विभाग असेल या दोघांची मंत्री महोदय असो मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही बैठक घेऊन त्यांचे आम्ही अभिप्राय घेऊन त्यांचे मत विचारात घेऊन आम्ही तुमचा बदल्यांचा निर्णय घेऊ. कारण आम्ही सगळ्याच बदल्या थांबवल्यात. त्यांनी जनगणनेचं जेव्हापासून सुरू झालंय सगळ्यांच्या फाईल पेंडिंग आहे, त्यामुळे तुमची सुद्धा फाईल तुमचा सुद्धा निर्णय त्यांच्याच ह्याच्यावर होईल. त्यामुळे तुम्ही थोडा वेळ थांबा असं त्यांचं म्हणणं आलंय. आम्ही त्यांची तांत्रिक बाब समजून घेतली, आमच्या सगळ्या समस्या सगळ्या अडचणी आम्ही त्यांच्यापुढे मांडल्या. मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो बदलीची प्रोसेस इकडे चालू आहे, भरतीची. आणि आम्ही त्यांना विनंती केली की जर समजा तुम्हाला ही करता येत नसेल तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आमच्या प्रतीक्षा याद्या आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतीक्षा यादी ग्रामविकास विभागाकडे आहे, त्या यादीचा विचार करून तुम्ही ती भरती त्या त्या जिल्ह्यात करू नका. कारण त्या जर एका भरती झाल्या तर सहजासहजी बदल्या होणार नाही. त्यामुळं शालेय शिक्षण मंत्र्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही ग्रामविकास विभागाने जर अशा प्रकारच्या आम्हाला यादी दिली कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये किती किती जागा प्रतीक्षेत येणार लोक, तर आम्ही निश्चित त्याचा विचार करू आणि आम्ही ते त्या त्या जिल्ह्यामध्ये आरक्षित ठेवायचा प्रयत्न करू. आणि या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांकडून जे काही त्यांना निर्देश प्राप्त होतील
त्यानुसार आपल्या बदली प्रोसेस चालू होईल. आपण एवढ्यावर न थांबता आपण आपलं आंदोलन आज एक दिवसासाठी आपण स्थगित करत आहोत. त्याच्यानंतर आम्हाला या सगळ्या गोष्टींची कल्पना होतीच की एका दिवसामध्ये कुठला निर्णय होणार नाही. नाही ना आहे चालू आहे बाई, माईक चालू आहे. माईक चालू आहे. दोन्ही झालंय का सावंत लोड शेडिंग अरे लोड शेडिंग लोड शेडिंग झाले. लोड शेडिंग मध्ये गोंधळ होता माहिती आहे ना तुला. दोन्ही शिक्षण मंत्री आपल्या बदल्यांच्या विरोधात नाही, फक्त तांत्रिक अडचण आहे. आणि त्या तांत्रिक अडचणीसाठी आम्ही संघटनेच्या वतीनं नागपूर खंडपीठामध्ये एक याचिका टाकलेलीच आहे. कारण ही भरतीची प्रोसेस पुढे जाऊ नये आणि आपला घात होऊ नये. आपण इकडे शासन स्तरावर लढणारच आहोत आणि तिकडे न्यायालयाच्या स्तरावर सुद्धा आपला प्रयत्न चालूच आहे. भरतीची प्रोसेस कुठेही पुढे जाऊ नये आणि भरतीची प्रोसेस कुठेही पुढे जाऊ नये आणि आपल्या बदल्यावरती घाला घालू नये. त्यामुळे आपण शासन स्तरावर पाठपुरावा आणखी करायचंच आहे. आणखी एक आपल्याला पाठपुरावा करायला लागेल. आज ज्या पद्धतीने आपण काम केलो किंवा गेल्या आठवड्याभर आपण ज्या पद्धतीने काम केलो त्याचप्रमाणे अजूनही आपल्या लोकप्रतिनिधी मार्फत आपल्याला थोडासा पाठपुरावा करायला लागेल. आज आमदार परिणय फुके साहेब तिथे आले होते. त्यांनी सुद्धा ग्रामविकास मंत्र्यांना सांगितलं की हा प्रश्न सुटणं गरजेचं आहे, नाहीतर महिला मुलींना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे त्यांनी सांगितले की आपण भाऊ ह्या आठवड्यातच ह्या मुद्द्यावरती निश्चितपणे ठोस निर्णय घेऊ. सीएम साहेबांपर्यंत तुम्हीही या, मीही येतो आणि आपण यांचा प्रश्न मार्गी लावू. अशा प्रकारचा त्यांनी आमदार महोदयांनाही शब्द दिला आणि आपल्याला दिला. आपण सगळ्या बाजूने निर्णय तर निश्चितपणे याच्यामध्ये आपण विजय होणार आहोत. त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच तयारी केली आहे. नागपूर खंडपीठामध्ये एक याचिका आम्ही स्टँड केलेली आहे. मी आपल्या काही बांधवांना सांगू इच्छितो की इतरही खंडपीठामध्ये एक दोन दिवसामध्ये आपण याचिका टाकूया. तात्पुरत्या स्वरूपात भरतीला आपण स्टे देऊया आणि आपण इकडे लढा चालू ठेवूयात. कारण आज जरी सगळ्या गोष्टी सकारात्मक झाल्या असल्या, आज जरी सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह झाल्या असल्या तर ते पदरात आपल्याला स्वस्त बसायचं नाही. मी आज म्हणेन काम झालं जावा. तर आपण जोपर्यंत ते काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी आम्ही तर सगळे पाठपुरावा करणारच आहोत. आमचे जे काही मंत्री आहेत, आमदार आहेत, अभिजित आबा असतील, परिणय फुके साहेब असतील, आमचे पवार साहेब असतील, जानकर साहेब असतील किंवा आपले जे लोकप्रतिनिधी त्या सर्वांच्या माध्यमातून आपण हा प्रश्न अजून मुख्यमंत्री साहेबांसोबत सगळ्या जिल्ह्यातून सगळ्या प्रतिनिधीकडून गेला तर निर्णय होताना 100% तो पॉझिटिव्ह होईल. आणि इतर लोकांच्याही जसं बदल्यात थांबल्या तसं त्यांच्याबरोबर आपल्या बदल्या सुरू होतील. त्यामुळे आपल्याला एखाद्या आठवड्याचा कालावधी लागेल. त्यामुळे आपण थंड न पडता आपण हे काम अजून आपलं चालूच ठेवलं पाहिजे. आणि आमच्या आजच्या चर्चेतून एक गोष्ट अशी निदर्शनास आली की शासन या बदल्या ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न आहे. कारण ज्या संघटना हे पत्र चालू करून वारंवार बैठका लावत आहेत त्यांनी शासन मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिले की साहेब तुमच्या हातात एखाद्याची बदली आहे का, तुम्ही जर ठरवलं तर एकाची बदली करू शकता का. तर ते हातभार ते एखाद्याची बदली करू शकत नाही. मग त्यांना त्यांच्या मर्जीच्या लोकांच्या बदल्या करता येत नाही. म्हणून त्यांना हे धोरण पुन्हा एकदा ऑफलाईन पद्धतीने करायचे. त्यांच्या चर्चेतून ही गोष्ट आमच्या निदर्शनास आली. आम्ही त्यांना सांगितलं सर कुठल्याही पद्धतीमध्ये तुम्ही या बदल्या ऑफलाईन करू नका. त्यांना म्युच्युअल बदली सुद्धा करावी लागत होती. आम्ही तेही सांगितलं की म्युच्युअल बदल्या सुद्धा तुम्ही चालू करू नका. कारण यापूर्वी म्युच्युअल बदल्यामध्ये आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि त्यामुळं
जर फरक तेच करत असाल तर ज्या काही बदल्या आमच्या निशुल्क होत होत्या, भ्रष्टाचार मुक्त होत होत्या, त्या बदल्याला गावगोल लागणार आहे. त्यामुळं त्या बदल्या कशाच ऑनलाईन पद्धतीने ठेवाव्यात यासाठी सुद्धा आपल्याला सतत झटत राहावं लागणार आहे, लढत राहावं लागणार आहे. कुठलीही गोष्ट सोपी नसते, सोपी नाही. आणि आपल्याला अजून 4-8 दिवसासाठी सतत पाठपुरावा करत राहावं लागणार आहे. 100% आपल्यासारखा निर्णय होणार आहे, 100% आपल्यासारखा निर्णय होणार आहे. परंतु आपल्याला त्या पद्धतीने अजून थोडासा जोर वाढावा लागणार, कारण आपल्या दोन्ही विभागाची अडचण नाही. अडचण फक्त सचिवांची आहे. सचिव कुठल्या गोष्टी वाढून बसलेत, जनगणनेच्या गोष्टी वाढून बसलेत. मी जर सही केलो, उद्या मला सस्पेंड केलं केंद्र शासनाने, मी काय करू? आणि साहजिकच आहे, आज आपण जेव्हा काम करत असतो, आपल्या वरिष्ठांनी एखादी आदेश दिला तर त्या आदेशाचं पालन त्यांनाही करावं लागतं, आपल्याला करावं लागतं. म्हणून त्याच्यावरती त्यांनी मार्गदर्शन मागवण्यासाठी ते उद्या पत्र काढणार आहेत. मार्गदर्शनाचं पत्र केंद्र शासनाकडे जाईल. 2-4 दिवसामध्ये त्यांच्याकडून जे काही त्यांना गाईडलाईन येतील त्यानुसार मुख्यमंत्री महोदयासोबत त्यांच्या चर्चा होतील आणि आपल्यासह सगळ्याच बदल्यावरती जे काही ग्रहण लागलं आहे त्या बदल्यांचं ग्रहण निश्चितपणे उठेल. का उठेल? कारण जनगणनेचा पहिला टप्पा झालेला आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यासाठी जे काही नवीन शिक्षक किंवा जे काही नवीन लोक ज्या ठिकाणी बदलून जातील ते शिक्षक निश्चितपणे ते काम करू शकतील किंवा ते अधिकारी काम करू शकतील. त्यामुळे आपल्याला अडचण राहणार नाही. तरी आपण रिस्क न घेता आपल्याला इकडे स्टे देऊन की आपल्याला इकडं लढा चालू ठेवायचा आहे. म्हणून आपला आजचा हा प्रयत्न निश्चितपणे मार्गी लागणार आहे. आज जर आपण लढलो नसतो, आज जर आपण प्रयत्न केला नसतो तर आपली फाईल मला वाटतं 1-1.5 महिन्यापूर्वीच बंद झाली होती. ती फाईल परत चालू झाली नसती आणि परत मुख्यमंत्री महोदयाकडे गेली नसती. निश्चितपणे हा थोडासा किचकट निर्णय असल्यामुळं त्यांचं म्हणणं आहे 30 लाख भारतीय लोक आहेत, आत्मदानाचा इशारा देत आहेत. तुम्ही किती आहात? 5,000 आहात. 30 लाख जास्त आहे का 5,000 जास्त आहे? हा, त्यांनी सांगितलं 26 असेल 30 असेल. परीक्षार्थी जे आहेत ते 30 लाख 25-30 लाख आहेत. त्यामुळे निश्चित आमचं म्हणणं एवढंच होतं की बाबा तुम्ही फक्त 15 दिवसाचा कालावधी द्या, आम्हाला फक्त 15 दिवसाचा कालावधी द्या. त्यांनी तो द्यायलाही तयार आहे. फक्त तांत्रिक अडचण जनगणनेची असल्यामुळं त्यांना तो निर्णय त्यांच्या सरळ घेता येणार आणि म्हणून त्यांनी थोडीशी विनंती केली आपल्याला की जोपर्यंत केंद्र शासनाचं आम्हाला निर्देश प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही थांबा आणि त्यानंतर तुम्ही निश्चित लढा, तुम्ही आंदोलन करा, तुम्ही पाठपुरावा करा. आम्ही 100% तुमचा हा प्रश्न तर पूर्वी शासनाकडून जे काही आम्हाला निर्देश प्राप्त होतील त्या निर्देशानुसार आम्ही तो प्रश्न सोडवू, त्यांनी आपल्याला आश्वासित केलंय. त्यामुळं आपण सर्वांनी अजूनही प्रयत्न करायचे, प्रयत्नात राहायचे आणि हा लढा इथं संपलेला नाही. हा लढा आपण घरी जरी असलो, शाळेवर जरी असलो तर आपल्या मीडियाच्या माध्यमातून, आपल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हा आपला लढा तेव्हा ठेवायचंय जोपर्यंत बदलीचं पत्र येत नाही तोपर्यंत. त्यामुळं आपण सर्वांनी ज्या जिल्ह्यात बरेच लोक आहेत, कोल्हापूर मधून काही लोक तयार आहेत, इच्छुक आहेत, त्यांनी सुद्धा एक याचिका उद्या स्टँड करावी. औरंगाबादची तयारी झाली, नागपूरचा उद्या किंवा परवा सुनावणी आहे. त्यामुळं भरतीला लगाम लागणार आहे आणि आपलं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत भरती होणार नाही. सगळेजण लढा आणि हा लढा आपण 100% येत्या 8 दिवसात 15 दिवसात 100% यशस्वी करूया. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन. युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.